उत्तर प्रदेशातील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्या येथून पूजित असे अक्षत असणाऱ्या कलशाची दर्शन व पूजन यात्रा सिवूड विभागात संपन्न झाली। सदर यात्रेचा प्रारंभ विठ्ठल रखुमाई मंदिर येथून होऊन सदर यात्रेने सेक्टर 48, सेक्टर 46 आणि जुने सेक्टर 50 या ठिकाणांवरून मार्गक्रमण केले। या सर्व बस्तीच्या वतीने आमची जे विठ्ठल बसते त्याच्या वतीने सर्व बंधुरा सर्व पक्ष सर्व संघटनांच्या वतीने ही आज यात्रा आयोजित केलेली आहे आणि त्याला सर्व स्तरातल्या सर्व घटकातल्या सर्व लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। त्याबद्दल सर्वांचे मी आमच्या विठ्ठल बस्तीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे। ह्या अयोध्येतून आलेल्या पूजित अक्षत आहेत ह्या आमच्या शेतच्या सर्व घरामध्ये दिल्या जाणार आहे। बापू धडस अध्यक्ष भारतीय मजदूर संघ मुंबई। भारतवर्षामध्ये आज सर्वत्र आपण पाहतो आहोत 500 वर्षाच्या लढाईनंतर प्रभू रामाचे मंदिर निर्माण झालेलं आहे आणि त्या मंदिराच्या अक्षता आपल्या आलेल्या आहेत। अक्षतामध्ये पुराण काळामध्ये ज्याप्रमाणे होतं आपण लग्नपत्रिका न देता त्याला अक्षता देत होतो आणि तशा अक्षता सर्व समाजाला प्रभू रामाने पाठवलेल्या आहे। प्रभू रामाचं स्वतःचं घर निर्माण झालेलं आहे आणि रामलला आपल्या द्वारामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी जाणार आहे आणि त्याचे सर्व समाजाला ही अक्षता पाठवून आपापल्या गल्लीमध्ये अयोध्या निर्माण करा, आपापल्या मंदिरामध्ये अयोध्येचं मंदिर समजा, अशा प्रकारचा संदेश देऊन ही एक घटना निर्माण झालेली आहे। आज आपण या ठिकाणी पाहतोय जात पंथ भेद सर्व काही पक्ष विसरून हा सर्व समाज निर्माण झालेला आहे आणि सर्व समाजाची हे यात्रा आहे। हा एका कुठल्या धर्माची कुठल्या जातीची कुठल्या संस्कृतीची सर्व समाजाचा हा मेळावा आहे आणि या सर्व समाजाला प्रभू रामाचा आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाचा निघालेला आहे। प्रत्येक वार्डावार्डात प्रत्येक वस्तीमध्ये आणि सर्वत्र हा समाजाने यामध्ये नाव दिलेलं आहे। प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं याचा चेहरा समाजाला त्याचा आनंद झाला आपल्याला यावरून दिसून येतं। आमच्या वार्डातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे। सर्व मंडळाने सर्व अगदी लग्न मंडळापासून सांप्रदायिक मंडळापर्यंत सर्वांनी या कार्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि आपल्यासारख्या सुद्धा पत्रकारांनी सुद्धा यामध्ये मोठं योगदान आहे, प्रसिद्धीचं योगदान आहे। राम मंदिर झालं पाहिजे होणार असे लोकांना वाटत नव्हतं, परंतु एक राम मंदिर झालेलं आहे आणि 22 जानेवारी 2024 रोजी रामलला आपल्या मंदिरामध्ये जाणार आहे। धन्यवाद। आयोजित अक्षतः कलश यात्रेत सिवूड विभागातील हिंदू धर्मीयांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। ब्युरो रिपोर्ट, पालिका प्रशासन, सिवूड, नवी मुंबई।